स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। कोर्टाच्या मुख्य यादीमध्ये या प्रकरणाचा उल्लेखच नाहीये। 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार होती, मात्र आता यादीमध्ये नाव नाहीये, त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे। सुनावणीसाठी नवीन तारीखही मिळण्याची शक्यता आहे। आता पुरवणी यादीमध्ये प्रकरण येतं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी उर्वशी खुना सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात थेट दिल्लीमधून। उर्वशी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातलं खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, मात्र आता या संदर्भातली जी सुनावणी होती ती लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचं कळते। काय तपशील आहेत? या प्रकरणाची सुनावणी आता पुढे ढकलण्याची शक्यता आहे, कारण की कोर्टाच्या मेन लिस्टमध्ये हा प्रकरण नाहीये। आता त्यामुळे सुनावणीला नवीन तारीख मिळू शकते। सप्लिमेंटरी लिस्टमध्ये आज संध्याकाळपर्यंत समजून येणार की आता नवीन तारीख काय असेल, पण 22 जानेवारीला ही सुनावणी होणार आणि ह्याला लक्षात घेऊन खूप सगळ्या अशा म्हणजे पूर्ण राज्य याच्यावर नजर ठेवून होतं, खास करून वेगवेगळ्या लेवलच्या ज्या निवडणूक होत्या त्यांना लक्षात घेऊन। पण आता हे ढकललं गेलं पुढे आणि त्यामुळे आता नवीन तारीख काय असेल ते बघावं लागेल। ठीक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी उर्वशी खुना, आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर होत्या।